दी, मला तुझा डिसिजन अजिबात आवडलेला नाहीये. त्यामुळे सुहासला मी तसं स्पष्ट सांगून टाकलंय की तू प्रियाशी लग्न करू नकोस. काय? हा काय मूर्खपणा आहे मधुरा? आणि तुला ही नको तिथे अक्कल चालवायला कोणी सांगितलं का? तेवढ्या मुश्किलीने मी सुहास आणि प्रियाचं लग्न जुळवून आणलं होतं आणि तुला ना माझं म्हणणं कधी पटणारच नाहीये दी. अगं पण सुहाससाठी तू प्रियाचं स्थळ शोधलंस. प्रियाचं, ज्या मुलीला स्वतःचं असं काही कॅरेक्टरच नाहीये, तिच्याशी संबंध जोडायला निघालीस तू सुहासचे. मधुरा, खूप बोललीस ना तू. माझ्या घरातल्या माणसांच्या कॅरेक्टर बद्दल बोलण्याचा तुला काही एक अधिकार नाहीये. वादी म्हणजे आता तुझ्या घरातले माझ्या घरातले असे वेगवेगळे झाले तर हे असं बोलताना मला आनंद होत नाहीये मधुरा. पण हा तुझा भाव प्रत्येक वेळी तूच करत आलीस. यापूर्वी सुद्धा विहंग भाऊजींबद्दल केवढे गैरसमज करून घेतले होतेस तू. अगदी टोकाचा निर्णय घ्यायला निघाली होतीस. आणि आता प्रियाच्या बाबतीत आहे तू. तिच्याबद्दल तू मनात फक्त गैरसमज करून घेतलास. गैरसमज? कसले गैरसमज दी? गैरसमज एकदा होतात, दोनदा होतात, सारखे सारखे नाही होत. एखादी व्यक्ती वाईट आहे हे आपल्या डोळ्यांना स्पष्टपणे दिसत असतानाही त्या व्यक्तीकडे डोळे झाक करणं हे मला नाही जमत. आपल्या हट्टाला आपला डोळसपणा म्हणणं हे तू दरवेळी करत आलीस. तुला माझ्या चुका दिसतात दी, प्रियाची कारस्थानं नाही दिसत? अशी काय कारस्थानं केलीत ग प्रियाने? सांग ना. नाही, मला कळूच दे आता. जाऊ दे ना दी, उगाच तुला त्रास होईल. अगं आता सांग ना. सांगणार होतीस ना? तुला ऐकायचंच आहे ना? ऐक. प्रिया आणि काय झालं? गप्प का बसलीस? नाही, यांना सुद्धा कळू देत ना प्रियाची काय कारस्थानं आहेत ते. मंजिरी, अगं काय का अशी ओरडतेस तू तिला? दी, तू नेहमी मला सल्ले देतेस ना, आज मी तुला सल्ला देते. हे लग्न लावून तू स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतेस. नाही, हे तुला आता नाही कळणार, पण नंतर तुला याचा पश्चाताप नक्की होईल. आणि जेव्हा तो होईल ना, तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असेल. हे बघ तू मधुरा, काही गरज नाही तिची समजूत काढण्याची. थांब तू. मधुरा, तू ऐकूनही घेणार नाहीस का माझं? म्हणजे मला पूर्ण कल्पना आहे तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं. आतमध्ये जे काय झालं त्याविषयीच बोलायचं आहे ना. जिजू, तुम्हाला ना माझं बोलणं कदाचित आतताईपणाचं वाटेल, उद्धटपणाचं वाटेल, पण मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त सुहासच्या भल्यासाठी केलं, बस. जिजू, आज तुम्हाला मला आपल्या दोघांनाही माहितीये की प्रिया कशी मुलगी आहे. पण प्रियाची ही सगळी कारस्थानं मी दी समोर नाही ना स्पष्टपणे सांगू शकत. उद्या जर का चुकून जरी मी दी समोर यातलं काहीही बोलले ना, तरी तुमच्या संसाराला धोका निर्माण होईल. पण म्हणून मी सुहासचं आयुष्य असं उद्ध्वस्त होताना नाही ना पाहू शकत. इथे तर आपण वैऱ्याचंही कधी वाईट होऊ नये असं म्हणतो. सुहास तर माझा भाऊ आहे जिजू. मधुरा, हेच कारण आहे की मी मंजिरीला उघडपणे सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत. पण हेही तितकंच खरं आहे की मी तुला त्या सांगण्यापासून अडवूही नाही शकत. जिजू, माझी एकच कळकळीची विनंती आहे, प्लीज प्लीज हे लग्न थांबवा. आणि प्रियाला आयुष्यभर याच घरात राहू देऊ? सांग ना, प्रियाला आयुष्यभर याच घरात राहू देऊ का मी? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. हे बघ मधुरा, तूच विचार कर. कदाचित या लग्नामुळे आमच्या सगळ्यांचीच आयुष्य मार्गी लागतील, माझं, मंजिरीचं आणि प्रियाचंही. सुहास खूप चांगला मुलगा आहे. शिवाय तो लग्न करून अमेरिकेला निघून जायचं म्हणतोय. तिथे फक्त ते दोघं असतील आणि माझं
आता असं म्हणणं तुला कदाचित खूप धक्कादायक वाटेल, तुला आवडणार नाही, पण तुला वाटते तितकी प्रिया वाईट मुलगी नाहीये. आत्ताची प्रिया आणि माझं आणि मंजिरीचं लग्न होण्याच्या आधीची प्रिया, या दोघींमध्ये खूप फरक आहे. त्यावेळीची प्रिया ही एक चांगली मुलगी होती, एक चांगली मैत्रीण होती. हे बघ, माझं म्हणणं एवढंच आहे की तिथे गेल्यानंतर फक्त त्या दोघांचं जग असेल, आणि माझी खात्री आहे की त्या जगात प्रिया सुहासला नक्की सुखात ठेवेल. मधुरा, आता हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे नदीचा प्रवाह उलट्या दिशेला वळवण्यासारखं आहे. मला ते नाही जमणार, आणि तूही ते करावंस असं मला वाटत नाही. पण एनिवे, मी तुझ्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही करू शकत. माझ्या म्हणण्याचा तू नीट विचार कर, आणि जमल्यास प्लीज समजून घे. मला तुमचं म्हणणं कळतंय जिजू, पण जी मुलगी एखाद्याचा संसार मोडावा यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कारस्थानं करू शकते, ती मुलगी एखाद्याचा संसार काय सुखाचा करणार. असो, बघू. शांत हो. नाही हो, मला ना या मधुराचा काय प्रॉब्लेम आहे ते खरंच कळत नाही. कधी कधीच दुसऱ्यांवर विश्वास ठेवायचा नाही. आपली मतं, आपले व्ह्यूज दुसऱ्यावर लादून मोकळं व्हायचं. खरंच विहंग भाऊजी आहेत ना म्हणून तिला सांभाळून घेतलंय, नाहीतर. मंजिरी, ये बस 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 बस. हे बघ, मी आता समजूत काढली मधुराची. ती इथून पुढे सुहासला काहीही सांगायला जाणार नाही, कळलं? अहो पण सुहास, त्याच्याशी मी बोलतो ना. तुम्हाला नाही कळत या मुलीने केवढे प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवले. बोल मंजिरी. सुहास, मी सत्यजित बोलतो. अरे बोला भाऊजी. मला जरा भेटायचं होतं तुला. मी हवं तर उद्या पुण्याला येतो, आपण भेटूया का? नाही, त्याची काहीच गरज नाहीये. मी आता कोल्हापुरातच आहे, एका हॉटेलमध्ये थांबलोय. हो, ग्रेट. मग माझ्या ऑफिसला? ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. मी तुला पत्ता टेक्स्ट करतो. उद्या साधारण लंचच्या वेळेला भेटू आपण. हो. ओके सुहास, बाय, गुड नाईट. ओके, बाय, गुड नाईट. काय झालं? उद्या भेटतोय तो मला. मी त्याच्याशी बोलेन, त्याची समजूत काढेन. मंजिरी, काहीही प्रॉब्लेम होणार नाही, कळलं? फक्त तू आता शांत हो प्लीज. आणि तू आता गोळ्या घेतल्यास? गोळ्या घे आणि झोप. तुझ्यासाठी गार दूध आणू का मी? नाही नको, मी झोपते. गोळ्या घेऊन शांत हो जरा. काय बघत होतात एवढं? नाही, खिडकीत उभं राहून मुलं बघायचे तुमचे दिवस गेले आता. नुसके सारखं सारखं हिनवायचं नाही या मला. त्या देशमुखांच्या कंपाऊंड मधल्या झाडाला ना लई काही राहिलेत. बघून तोंडाला पाणी सुटलं बघ. असं वाटतं जावं आणि पटापटा तोडून खाव्यात. आत्या, आत्या, एक काम करा, तुम्ही बसा जरा या. अगं, असं काय करतेस? अगं बघ ना ते. हो हो, बसा बसा. पण आत्या, अहो असं कसं घडलं तुमच्या हातून? काय झालं? अहो, काय केलं तुम्ही हे? काय केलं? आता आता कसं होणार?
तुम्हाला कैऱ्या खाण्याच्या वाटतात? मग सत्यजित दादांना जर हे कळलं तर ते काय करतील सांगता येत नाही. आजींनाही किती दुःख होईल हे कळलं तर. आम्हाला तर तोंड दाखवायला जागा नाही उरणार कुठे. अगं पण आणि आईंना तर हार्ट अटॅकच येईल. आता या मुधोळकरांच्या घरात 2-2 बाळणपणा करावी लागणार आम्हाला. काय बोलतीय? माझी मस्करी करायची ना आधी सांगून ठेवते. सॉरी. हा सॉरी म्हणा सॉरी. किती चिडताव आत्या. तर सावकाश. बर आत्या डार्लिंग, तुम्हाला कैऱ्या खायच्यात ना? कैऱ्या मिळतील आणि त्या देशमुखांच्या कंपाऊंड मधल्या झाडावरच्याच मिळतील. ते कसं काय? थांबा. सोन्या, ए सोन्या, आता ह्यो काय करणार आहे? ए वहिनी, कशा बाई बोलविला? काय कसं काय बोलवलंस? ते समोरचे देशमुख माहितीयेत का? क्यों टकले? हा, तेच ते. त्यांच्याकडे एक काम आहे. केलंस तर पिक्चर बघायला पैसे देईल. त्यांच्या कंपाऊंड मध्ये जायचं आणि तिथे एक आंब्याचं झाड आहे, त्याच्यावरनं कैऱ्या तोडून आणायच्या. एका कैरीचे 5 रुपये. ए वहिने, मला येडा का खुळा समजतेस तू? कैऱ्या पडताना त्या टकल्या देशमुखने पाहिलं ना, माझ्या कानफडात फोडल तो. ओ, 5 नाही 10 रुपये देत असशील चालल. बरं बाबा, 10 रुपये देईन. जा आता. सोन्या, काय कुठे चाललाय? ते काही एक सांगायची गरज नाहीये. ऐकलंय मी सगळं. आणि नेत्रा, तुला लाज नाही वाटत का ग? लहान आहे तो आणि त्याला चोरी करायला शिकवते. वहिनी, अहो, चोरी कसली त्यात? तुम्ही नाही कधी शेजारच्यांच्या कंपाऊंड मधल्या चिंचा, बोरं, आवळे, कैऱ्या चोरल्यात? हा पुढचा शहाणपणा मला शिकवायची गरज नाहीये. तो लहान मुलाच्या खेळातला एक भाग असतो. पण म्हणून मोठ्या नेत्यांना अशा चुकीच्या गोष्टी करायला प्रवृत्त करायचं नसतं. आत्या, पण मी काय म्हणते, ही गोष्ट आमच्या तिघांची होती. तुला मध्ये नाखुपसाची काय गरज आहे? आत्या, हा विषय चुकीचा आहे. नेत्राला एक अक्कल नाहीये, वहिनी, पण तुम्ही तिला अडवायला नको. तुम्ही सरळ तिला पाठीशी घालून या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देताय. आत्या, ए बाई, तुम्हाला जे करायचं ते करा. घरात थोडीशी गंमत करायला गेले तर डोळ्यात खूप नाही यांच्या. अशी या घरात मला काही किंमत नाही. आत्या, आणि सोन्या, अशा गोष्टी कुणीही करायला सांगितल्या तरी करायच्या नाहीत, कळलं? तुला जे काही हवं असेल ते मागून घ्यायचं. नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. अरे कलगुटकर, तुम्ही बसा. ओ बसाओ. बोला, काय काम आहे? दादासाहेब, तुम्हाला तर माहिती आहे, आमची संस्था विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कोल्हापूरकरांचा सन्मान करते. आणि यावेळी तो सन्मान तुमच्या हस्ते व्हावा अशी संचालक म्हणून माझी इच्छा आहे. कोण कोण आहेत सत्कार मूर्ती? अशी बरीच मोठी लिस्ट आहे. कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा अशी धरून 20 नावं तरी असतील. 21 करा. हा, सत्कार मूर्तींची संख्या 21 करा. 21 हा आकडा शुभ आहे. ठीक आहे, पण दादा 21वं नाव सांगतो ना, तरीच सांगतो. माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड सत्यजित अनंतराव मुधोळकर.
पण 21वे सत्कार मूर्ती म्हणून तुम्ही त्यांचा समावेश करावा अशी तुम्हाला नम्र विनंती आहे. तसे तुमच्या समारंभासाठी आम्हीच देतो निधी. तलगुडकर उद्या असं नको व्हायला की समारंभ झाला आणि पुरस्काराची रक्कम द्यायला पैसेच नाहीत. मला वाईट वाटेल होते. काम झालं म्हणून समजा दादासाहेब. दुसरी आणखी एक अतिशय नम्र विनंती आहे तुम्हाला. आम्ही त्यांच्यासाठी शब्द टाकला हे कृपया त्यांना कळता कामा नये. आधीच तो आमच्या उपकाराच्या उजाखाली खूप दबलाय हो. आणखीन किती दाबायचं एखाद्या माणसाला, किती खजील करायचं एखाद्या माणसाला. शेवटी माणुसकी नावाची काहीतरी गोष्ट असते की नाही. नेक्स्ट टाइम भेटू. चला. काय केलं ते? तुमचं चिंतन कमी पडतं संख्ये. सत्कार सोहळ्याचा पूर्वरंग आहे हा. सदा सत्य की राह चलूं मैं, बाप के पग को कभी ना धरूं मैं. सदा भक्त की जय हो बाबा. ओ बाबा सदा भक्त की जय हो बाबा. जय जय हो बाबा. मंजिरी, काकू, अगं हो सावकाश. कशी आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. लात मारतं का ग काकू? चल ना आपण आत बसूया. ये. त्रास नाही ना होत आता? नाही, अजिबात नाही. कसं वाटतं? आणि छान. तू बस ना. तुझ्यासाठी खाऊ घेऊन आले काकू. थँक्यू. तू बस, मी चहा घेऊन येतो तुझ्यासाठी. आले. मंजिरी, मला थोडं बोलायचं आहे ग तुझ्याशी. सुहासचा फोन आला होता. त्यानं मला सगळं काही सांगितलं अगं. मग काय म्हणणं आहे तुझं? अगं माझं काय म्हणणं असणार आहे? तो म्हणत होता की एक वेळ निनावी फोन इग्नोर करता येऊ शकतो, पण मधुराच्या बोलण्याकडे कसं काय दुर्लक्ष करता येईल? अगं तिच्याही बोलण्यात काहीतरी तथ्य असेल ना. तू मधुराचं सांगतेस मला काकू. तुला माहितीये ना एखाद्या विषयी किती पटकन मत बनवते ती मुलगी. काय प्रॉब्लेम असेल अगं तिचा? हे तू तिलाच जाऊन का नाही विचारत? काकू, आय एम सॉरी. खरंच पण मला ना मधुराचं वागणं अजिबात पटत नाही. मध्यंतरी माझ्याविषयी यांच्या मनात जो काही गैरसमज निर्माण झाला होता त्या सगळ्याला प्रिया कारणीभूत आहे असं काहीतरी खुळचट गैरसमज मनात ठेवते ग ती. काहीतरी वेड्यासारखे हट्ट करत बसते ती मुलगी. सुहासचं तरी काय वेगळं आहे अगं. तो पण असाच आहे, साधा सरळ. कपट वगैरे त्याला काही कळत नाही आणि म्हणूनच त्याची जास्त काळजी वाटते. तो कुठे फसू नये असं वाटतं. अगं ताई भाऊजींचा मुलगा असला ना तरी मी मायेनं वाढवलंय त्याला. आणि माया ही फार वेगळी असते. मंजिरी, मला खरंच सांग, प्रिया तशी मुलगी नाहीये ना ग? अजिबात नाही. अगं प्रियासारखी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही, मी गॅरंटी घेते. बस माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? अगं बाळा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण हे सगळं सुहासला कोण समजावणार? आज सुहास यांच्या ऑफिसला जाणार आहे, तेव्हा हे बोलतील त्याच्याशी. तू प्लीज काळजी करू नकोस, प्लीज. सगळं सुरळीत पार पडू म्हणजे झालं.